देवा माझे मन लागो तुझे चरणी विहित विहिताचं मागणं आहे आणि संसार व्यसनी पडो नेदी निषिद्ध मागणं आहे. देवा काय काय कर, अमुक 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 कर आणि हे करू नको. संतांनी मागणं मागितलं. उद्या काल्याची सेवा आहे म्हणून आज उपांत्य दिवसाला मी जागराचा मागणीपर अभंग घेतलाय. संप्रदायाचा दंडक आहे आदल्या दिवशी मागणीपर अभंग सांगावा. आणि काय मागायचं, भगवंताकडे मागायचं काय. खरं तर त्यांनी सगळं दिलंय. तो दाता आहे, त्यांनी दिलंय हे आमच्या लक्षात येत नाही म्हणून आमची झोळी कायम फाटलेली आहे. कायम आम्हाला मागायची इच्छा होते. जे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. या मातीचे आकाश तू. बघा ना, या उत्सवी सृष्टीमध्ये त्यांनी आपल्याला जन्माला घातलं. हा पहिला मोठा उपकार आहे त्याचा आपल्यावरती. मनुष्य जीवन म्हणून, मनुष्य देह म्हणून जन्म दिला, नरदेह दिला. या नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. बर देह असा दिला, नाही केलं आंधळ, नाही केलं पांगळ, उत्तम अव्यंग देह दिला, अव्यंग शरीर दिलं. दुर्लभात दुर्लभ असलेल्या गोष्टींपैकी आचार्य म्हणतात दुर्लभम त्रयमेव इतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम. पहिली गोष्ट मिळाली आम्हाला. मुमुक्षुत्वम, मोक्षाची इच्छा असणं. आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे. कुठल्या गावाला मिळतो मोक्ष, कुठे मिळतो मोक्ष. माऊली म्हणते येथे मोक्ष असे आयता श्रवणा माझी. इथं आयता मोक्ष आम्हाला मिळालाय. मुमुक्षुत्वम. आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रया, साधू संतांचा संग, सत्पुरुषांचा सहवास. या तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत आणि त्या साधकाला मिळाव्यात. आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो ना, आता या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला पाहिजे. तुकोबरायांचा तो प्रवास होता. साधकावस्थेतली धडपड तुकोबरायांची इतकी विलक्षण होती की प्रपंच बाजूला ठेवला आणि परमार्थ करण्याकरता 8-8, 15-15 दिवस सतत बाहेर असायचे. सतत. एकदा आळंदी, एकदा पंढरपूर, भामचंद्राचा डोंगर. आणि त्या डोंगरावरती तुकोबरायांचे अभंग प्रसृत झाले. सुंदर पद्धतीने तुकोबरायांनी अभंग जन्माला घातले. महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग. आज आमचा समाज दुभंग होतोय ना, पण संत वाङ्मय अभंग आहे. आणि दुभंगणाऱ्या समाजाला अभंग करण्याचं शाश्वत सामर्थ्य जर कशात असेल ना, तर ते संत वाङ्मयात आहे. महिला वर्ग, मी नेहमी असं सांगते, आपण एसटीने प्रवास करता की नाही. सगळे करत नसला तरी हो म्हणा ना. करता ना. लाल डब्यात कधी बसलाय तुम्ही? जागे आहात ना सगळे. हे आपल्यातलं अंतर खूप झालंय मला असं वाटतं, उंचावर असल्या कारणाने. पण सगळे बोला, आपण एसटीने प्रवास करतो. महिला वर्ग, आपण आता सध्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे, त्यामुळे आपल्या सगळीकडे आपला आवाज आहे की नाही. आपण एसटीने प्रवास करता, काय हट्ट असतो आपला, कुठं बसलं पाहिजे, एसटीत कुठे बसावं. ते तर इथलं वाघोली, डोमखेली या परिसरामध्ये तुम्हाला तितका अनुभव नसेल कदाचित एसटीचा प्रवास करण्याचा. पण काय आग्रह असतो आमचा एसटीच्या, त्या एसटीमध्ये कुठं बसलं पाहिजे, आपण पुढं बसण्याचा आग्रह असतो आमचा. मागे बसलो की सगळी आदळापट होते म्हणाले, म्हणून पुढं बसावं. ड्रायव्हर पासून जेवढ्या जवळ आम्ही बसू तेवढी धक्के दणके कमी बसतात. ड्रायव्हर पासून जितक्या लांब जाऊ तेवढी सगळी आदळापट असते. मग हे साधं एसटी ड्रायव्हरच्या बाबतीत आहे. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, जगत चालक आपण म्हणतो परमात्म्याला. स्टेरिंग त्याच्या हातात आहे की नाही. क्लच, गिअर, ब्रेक सगळं त्याच्या हातात आहे. सगळं त्याच्या हातात आहे. मग त्या भगवंतापासून, त्या चालकापासून आपण जितके जवळ तितके धक्के दणके कमी आहेत आयुष्यामध्ये, या जीवनाच्या प्रवासामध्ये. त्या जगत चालकापासून आपण जितके लांब जाऊ ना, तितकी सगळी आदळापट आहे. लक्षात ठेवा, सगळी आदळापट आहे. मग तक्रार नाही करायची. आम्ही फार तक्रारी करतो, देवानं आमचं काहीच चांगलं नाही केलं. संतांच्या आयुष्यात काय होतं, ब्रह्मचैतन्य आपले गोंदवलेकर महाराज सातारचे फार सुंदर सांगतात. महाराज म्हणतात, प्रपंचातली प्रतिकूलता, बघा, प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता ठरते. प्रपंच प्रतिकूल असला ना की आमचा परमार्थ अनुकूल असतो. हे संतांचं सिद्धांत आहे, हे तत्व आहे.
कारण प्रपंच सुखाचा असेल तर देव कुणालाच आठवत नाही, देव नाही आठवत. वेदना भगवंताकडे लवकर घेऊन जाते. माझी वाक्य लक्ष देऊ ऐका. आमची वेदना भगवंताला आम्हाला जवळ करायला भाग पडते. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे नकोय, जो सुख में सुमिरन करे तो दुःख कहा से होय. आणि आम्ही अशी लबाड माणसं आहे की दुःखात भगवंत आठवतो. तुकोबराय म्हणतात, तिन्ही त्रिकाळ सर्व काळ तुझा संग मला लागला पाहिजे, तुझ्या नामाचा छंद मला लागावा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. भगवंताच्या रूपाचा, गुणांचा सुद्धा जीवाला छंद लागावा ही अपेक्षा आहे संतांची. काही लोकांना छंद असतो, काही मंडळी छानदिष्ट असतात. विषय सोडून द्या, फार मी स्पष्टीकरण देत नाही. पण कुणाला काय आवडतं. आपण भगवंताच्या विषयीचा वर्णन करत असताना देवाला आपण आदी म्हणतो. आदी, अनादी. भगवंत कसा आहे? अनादी आहे. माझे गुरुजी म्हणायचे देव अनादी आहे, आपण सगळे नादी आहे. कुठल्या ना कुठल्या नादात अडकलेलो आहोत. प्रपंचानी एवढं आम्ही, आणि मग तक्रार करतो प्रपंचानी आम्हाला धरलंय, संसार सुटतच नाही. खरं सांगा, संसाराने आपल्याला धरलंय की आपण संसाराला धरलंय? संसार सुटत नाही असं आपण सहज बोलून जातो, पण वस्तुस्थिती हे की आपण संसारातनं बाजूला व्हायला तयार नाही. सुनबाई आलीये घरात, पण तरी सुद्धा चहा साखर कुठं ठेवलाय याच्यातनं आमचं लक्षच बाहेर जात नाही. संसार आम्हाला सोडत नाही असं नाही, आम्ही संसाराला सोडत नाही. दृष्टांत सांगितला तुकोबरायांनी, प्रमाणाने सिद्ध केला. राजाने एक माकड पाळलं होतं आणि ते माकड घेऊन, प्रधानाला घेऊन राजा जंगलात गेला. त्या माकडाला दिसेल असं एका झाडाच्या ढोलीमध्ये एक मुठभर फुटाणे टाकले. कुणी? त्या प्रधानाला सांगितलं. ते फुटाणे टाकले आणि ते माकड धावत गेलं. त्या ढोलीमध्ये फुटाणे घेण्याकरता त्यांनी हात आत घातला आणि मूठ भरून फुटाणे माकडाने घेतले. आता मुठीचा आकारमान, हाताचा आकारमान वाढलं. जाताना हात सहज गेला आतमध्ये, येताना काही केले, हात बाहेर यायला तयार नाही. गरज कशाची होती हो? मूठ सोडण्याची गरज होती ना. मूठ सोडली असती, फुटाणे खाली पडले असते, हात बाहेर निघाला असता. मुठीचा आकारमान वाढल्यामुळे हे माकडाचं चाललंय बरं का. हा, मुठीचा आकारमान वाढल्यामुळे हात बाहेर यायला तयार नाही. गरज काय होती? फुटाणे सोडण्याची. हात बाहेर आला असता. पण मूठ सोडायची नाही, फुटाणे सोडायचे नाही. तर राजाने एक युक्ती केली. त्या प्रधानाला सांगितलं, एक पेढ्यांचं ताट आण. भरपूर मस्त पेढ्यांनी भरलेलं, अगदी शुद्ध खव्याचे पेढे छानपैकी समोर ठेवले माकडाच्या. आणि त्या माकड पेढ्यांकडे पण पाहतंय, पण मूठ सोडायला तयार नाही. माकड पेढ्यांकडे सुद्धा पाहतंय आणि मूठ सोडायला तयार नाही. गरज काय? मूठ सोडायची. फुटाणे सुटले, पेढे मिळतील. पण फुटाण्यांनी भरलेली मूठ असल्या कारणाने हात बाहेर येईना, पेढेही नाही, फुटाणेही नाही. आमचंही असंच झालंय. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आमची पोरं शाळेत शिकतात की नाही? आम्ही कुणाचे वंशज आहोत, आमची उत्क्रांती कुणापासून झाली, शाळेत म्हणे शिकवतात माकडापासून आमची उत्क्रांती झाली. हे असलं काही डोक्यात घ्यायचं नाही. पोरं शाळेत शिकू द्यात, घरी आल्यावर पोरांना सांगायचं असं काही नाही. आपण माकडापासून नाही तयार झालो, आपण मनूचे वंशज आहोत. मनूचे म्हणून आपण मानव आहोत. हा, माकडासारखं वागतो आपण कधी कधी, हा विषय वेगळा आहे. म्हणून तर अशी उदाहरणं संतांना सुद्धा द्यावी लागली. माकडाने फुटाणे हातात घ्यावेत, हात सुटत नाही, सोडण्याची इच्छा होत नाही. तसं आमचं झालंय. संसार आम्हाला सुटत नाही असं नाही, आम्ही सोडायला तयार नाही. म्हणून कसं असावं? यथा कमलपत्राक्ष. संतांनी सांगितलं, कमळाचं पान जसं पाण्यात राहून कोरडं राहतं ना, तसं आम्हाला संसारात राहता येईल का हो? मग म्हणले, ताई तुम्ही कर्तृत्व शून्यता शिकवता का? काहीच करायचं नाही का? संतांनी तर आधी कर्तृत्ववाद नाकारलाच आहे. असं आमची तरुण पिढी बऱ्याचदा आपल्या बुद्धीचे तारे तोडते. काय सांगितलं तुकोबरायांनी? काहीच करायचं नाही म्हणले. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान. अरे बाबा, म्हटलं तसं नाहीये तुकोबरायांना म्हणायचं. संतांनी कर्तृत्ववादाला नकार नाही दिला, उत्तम कर्तृत्व करायचं. महाराज म्हणाले, जोडोन या धन उत्तम व्यवहारे. पण पुढचं वाक्य आम्ही सिरियसली घेत नाही, ही आमची अडचण आहे. महाराजांचा अभंग आहे, जोडोन या धन उत्तम व्यवहारे, आम्ही तेवढंच करतोय. पण पुढची ओळ आहे, उदास विचारे वेच करी. म्हणून बाबा आमट्यांना कधीतरी विचारावं श्रोते हो, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? प्रचंड धन ज्याच्याकडे तो श्रीमंत आहे का? ज्याच्याकडे प्रचंड श्रीमंती आहे तो श्रीमंत आहे का? बाबा आमटे म्हणाले, माझ्या जगातली किंवा माझ्या आयुष्यातली खरी श्रीमंती काय असेल
आज हजारो कुष्ठरोग्यांना नवीन जीवनदान दिलं, आनंदवनाची स्थापना केली. बाबा आमट्यांचं केवढं मोठं चरित्र आहे आपण सगळे जाणता. पण बाबा आमट्यांचं यशस्वी जीवन काय असावं, त्यांना विचारावं, यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय, श्रीमंत असणं म्हणजे नेमकं काय. बाबांनी सांगावं, माझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये, पुढच्या 4 पिढ्यांमध्ये भावंडांमध्ये कधीच भांडण नाही होणार संपत्ती करता, बरं का. आज वितभर जमिनीच्या तुकड्या करता, बांधाच्या एवढ्याशा तुकड्या करता एकमेकांचे खून पाडणारे बांधव बंधू आपण समाजामध्ये पाहतोय. पण माझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये संपत्तीच्या वाट्यासाठी, हिश्श्यासाठी माझी पिढी कधीच भांडण नाही करणार. भांडण झालं तर ते सेवा कुणी कुणाची कशी किती करायची याच्यावरून होईल म्हणाले. प्रचंड त्यागमयी जीवन, त्यामुळे जीवनाचा खरा आनंद गवसला, खरं सुख कशातही सापडलं. आणि संतांचंही तेच आहे. प्रपंच सोडा असं महाराजांनी आम्हाला सांगितलंच नाही. समर्थ म्हणाले, प्रपंच करावा नेटका, फाटकं तुटकं जगणं संतांनाही मान्य नाही. उत्तम नेटकच दासबोधात ओवी आहे, प्रपंची असावे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. बघा सोनं कसं आहे आता, असावं की नाही प्रपंचात सुवर्ण. महिला वर्ग आपल्याला आवडतं सगळ्यांना. समर्थ म्हणतात, प्रपंची असावे सुवर्ण पण परमार्थी पंचीकरण. सगळ्याचा मोह असावा, सगळं जोडावं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण अशी उदास विचारे वेच करण्याची वृत्ती तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण व्हावी, ही संतांची अपेक्षा आहे. मग हे सगळं जीवन कधी आम्हाला कळतं किंवा हे सगळं कधी घडतं, तेव्हाच जेव्हा खऱ्या आनंदाची प्राप्ती होते. तुकोबरायांना त्या आनंदाची प्राप्ती झाली म्हणून तर प्रपंच ठेवला ना बाजूला, गेले भामचंद्राच्या डोंगरावरती. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे म्हणाले. जन आणि विजन सारखंच. वन पट्टण एक भाव, अवघा झाला एक. वन आणि पट्टण, जंगल आणि शहर एकच झालं आमच्यासाठी. आम्हाला फरक नाही पडला कशाचा. तुका म्हणे, होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी. तुका म्हणे, होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी. काय आनंद होता तुकोबरायांच्या जीवनामध्ये. अहो घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. कधीतरी आवला आईने विचारावं, आईसाहेबांनी, धनी तुम्ही रोज पांडुरंगाचं पाय पकडण्यासाठी जातायसा, पण माझ्या संसाराची धुळधाण झाली, त्याच्याकडे बाईस बघा की. महाराज म्हणायचे, आवले चिंता करू नको, ज्यानं चोच दिलीये तो चारा देणार आहे. एखाद्या शेताची राखण करण्याचं काम तुकोबरायांना मिळावं, पण ते काम करताना सुद्धा महाराज म्हणायचे, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. तुझे नाम. एकच ध्यास लागला की त्याच्या वाचून आता जीवन चैन नाही पडत, कशातच करमत नव्हतं ना. म्हणून एखाद्या शेताची राखण जर तुकोबरायांना करायची वेळ आली, ऊसाची राखण महाराजांनी करावी. त्या ऊसाच्या मालकांनी घरी जाताना एक ऊसाची मुळी महाराजांच्या खांद्यावर द्यावी. ती मुळी महाराजांनी घ्यावी आणि घरी यावं. घरी येत असताना काही लहान 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 मुलं महाराजांच्या मागे पुढे, काहींनी मागून घेतले, काहींनी मागून घेतले. संपली ना ऊस, मुळी संपली सगळी. अगदी 2-3 कांडकं शिल्लक राहिली ऊसाची. ते घेऊन तुकोबराय घरी आले आणि लेकरं आली धावत. लेकरांच्या हातामध्ये एक ऊसाचं कांडकं दिलं, आमच्या आईसाहेबांच्या हातात एक दिलं, पांडुरंगासमोर एक ठेवलं.
आणि पांडुरंगासमोर तुकोबराई बसले की रामकृष्ण हरी भजन सुरू केलं. अवलम आई आल्या, आईसाहेब आल्या, जिजाई आईसाहेब, आणि वर्णन आहे चरित्रामध्ये, ते उसाचं दांडकं तुकोबरायांच्या पाठीत घातलं जिजाई आईसाहेबांनी. आणि मग तुकोबराय म्हणतात, आवले आवले मला ठाऊक आहे ग, मला दिल्याशिवाय तू काही एकटीनं खायची नाही ऊस. हा प्रपंच होता तुकोबरायांचा. कुठेच कसलीच तक्रार नाही केली. तुका शेठ होते एकेकाळचे, तुका राम नाम घेता कापे यम. हा दरारा होता व्यक्तित्वाचा, चरित्राचा. जीवन वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबरायांना आपण म्हणतो. आपण कायम वैतागलेले असतो. वैराग्य कधी येणार आयुष्यात? आपण कायम वैताग, कायम विकारांनी ग्रस्त असलेलं आमचं जीवन. तुकोबराय एका विलक्षण भावावस्थेत जातात आणि तुकोबराय पांडुरंगाशी नातं जोडतात. भगवंता, हा अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वाच्या दिशेने प्रवास करतोय, तू पूर्ण आहेस. वैदिक गणित सांगतं, ओम पूर्णमिदः पूर्णमदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तू पूर्ण आहेस, ब्रह्म पूर्ण आहे. आणि मग आम्हालाही त्या ब्रह्माची अनुभूती घेता यावी, आम्हालाही तो ब्रह्मरस चाकता यावा, याकरता आता सिद्धावस्थेच्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे. देवा, आता तुझ्यात आणि माझ्यात अंतर नाही पडता कामा. आणि आता भगवंताला सांगतायत, आता देवा इथून पुढे आता तुझं माझं सख्य जुळलं ना, मी भक्त तू देव ऐसे करी. आता तुझं माझं नातं देवभक्ताचं आहे, तुझं माझं नातं मालक नोकराचं आहे, तुझं माझं नातं आई आणि बाळाचं आहे. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता. त्यामुळे आईच्या ठिकाणी भगवंताला पाहिलं, आता तुझ्यात आणि माझ्यात अंतर देऊ नकोस, कारण आता माझ्या भावा अंतराय नको देवा. ज्या भावावस्थेला तुकोबराई गेलेत त्यांना माहितीये की भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. काष्ठेन विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. म्हणून मी मगाशी एक विधान केलं की भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. एखादी सौभाग्यवती स्त्री आहे, सगळे अलंकार परिधान केलेत पण कपाळाला कुंकू नाही लावलं, तसं ते जसं दिसेल ना तसं भक्तीमध्ये भाव जर नसेल ना तर त्याला काहीच उपयोग नाही, अर्थ नाही. देव भावाचा भुकेलाय, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि देवाला सुद्धा तेच हवंय जे जनाबाईंनी दिलं होतं, जे नामदेव महाराजांनी दिलं होतं. रडायचे नामदेव महाराज पांडुरंगासाठी, जनाबाई आईसाहेब रडायच्या, पांडुरंगा सख्या येणारे म्हणायच्या. आणि भगवंत एका पायावर यायचा सुद्धा. जनी जाय पाणीयासी मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणीयासी. जनाबाईंनी पाण्याला जावं, भगवंतांनी मागे मागे धावं. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. सगळं भगवंताला देऊन टाकलं होतं आणि भाव भगवंताच्या पायाशी स्थिर केला होता, चरणांशी, की आता तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं काहीही नाही. अन्याश्रयाणाम त्याग हा इति अनन्यता. हा अनन्य शब्दाचा अर्थ शास्त्रकार सांगतात, इतर कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय प्रभुचरणांचा. इतका दृढ भाव भगवंताच्या चरणी दृढ व्हावा की आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. भगवंत एक, बस, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. वाटेल ते झालं तरी चालेल. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. जीवनातल्या सगळ्या क्रिया तिथंच येऊन थांबतात. आणि भगवंत सुद्धा भगवद्गीतेमध्ये म्हणाले, यत् करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत् तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ना ते सगळं मला अर्पण कर, असं देव भगवद्गीतेत सांगतायत बरं का. आम्ही माणसं अशी लबाड आहे. चला म्हणाले, देव सांगतोय कुठलंही कर्म करा, मला अर्पण करा, माझ्या ठिकाणी येऊन पोहोचा. एखाद्या चोरानी चोरी करताना जर असं म्हटलं, स्वामी म्हणाले देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं कर्म चालणार नाही. माऊलींना सत्कर्माची अपेक्षा आहे. त्यामुळे तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे जे कर्म करू. बरीच मंडळी समाजातली संध्याकाळ झाली की सरकार मान्य होतात. असं कर्म देवाला अर्पण करून चालणार आहे का? नाही हो, नाही चालणार. तुम्ही जे सत्कर्म कराल ते भगवंताच्या चरणी अर्पण करा. बोले न ते होवो तुझे चिस्तवन. काय करायचं? वाचेनी नाम घेऊ भगवंताच्या विषयीच. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. डोळ्यांनी पाहायचंय, भगवंतालाच पाहायचंय. आता भगवंत सोडून लोकांना काय पाहावं असं वाटतं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा काय बघायचं असेल, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख.
अहो प्रत्येक इंद्रियाला काम दिलं आणि माऊलींनी तर क्रांतिकारक प्रतिज्ञा केली ज्ञानेश्वरीमध्ये, या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन, इंद्रिया करवी, या कारणे मी बोलेन. माऊली प्रतिज्ञा घेतात. माऊलींचा खरं तर हा स्वभाव नाही, आईचा मायेचा स्वभाव आहे ज्ञानोबरायांचा, पण एखाद्या वेळी क्रांतिकारक प्रतिज्ञा घेतात आणि म्हणतात, या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय असलेला निर्गुण असलेला परमात्मा मी या इंद्रियांना त्या अतिंद्रियाचा भोग घडवून आणीन. भगवंताला पाहण्याची दृष्टी संतांकडे विकसित झाली आणि मग भावाचे प्रकार सुद्धा आम्हाला शास्त्रकारांनी सांगितले. शांत भाव आहे, सख्य भाव आहे, दास्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य भाव आहे. 5 प्रकार सांगितले. अनेक प्रकारांनी भगवंताला बांधता येतं या भावामध्ये. शास्त्रकारांनी सुभाषित सांगितलं, व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जायाः कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर्भक्ती प्रिय श्रीपतीः. अन्य कुठल्याही गुणांनी भगवंत प्रसन्न होत नाही. महाराजांना माहिती आहे, देवा भावाच्या बळावर तू माझ्या जवळ आलास ना, आता माझ्यात आणि तुझ्यात अंतर पडू देऊ नकोस. कशामुळे देव प्रसन्न झाला? व्याधस्याचरणं, आचरण बघून देव प्रसन्न होतो असं म्हणावं तर व्याधाचा आचार काय होता, पण देवानी कृपा केली. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो, वय बघून देव कृपा करतो असं म्हणावं तर ध्रुव बाळाचं वय किती होतं श्रोते हो? लहान लेकरू होतं ते. नारदांची कृपा झाली, आईचा आशीर्वाद मिळाला, जंगलात गेला आणि तपश्चर्या करून भगवंताला प्राप्त करून घेतलं, अढळपद प्राप्त झालं. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्र, भागवतात कथा आहे गजेंद्र मोक्षाची. पशुकुळात जन्माला आलेला तो गजेंद्र पशु योनीमध्ये असताना सुद्धा भगवंताला प्राप्त केलं. काय विद्या होती त्याच्याजवळ? काही नाही, पण भगवंत कृपाशीर्वाद मिळाले भगवंतांचे. का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम. विदुराचं जात बघून देव कृपा करतो असं म्हणावं तर विदुर आमचे दासीपुत्र होते, भगवंतांनी कृपा केली. ज्यावेळी शिष्टाई करता हस्तिनापूरला देव आले होते ना, त्यावेळी भगवंत दुर्योधनांनी त्यांना बोलावणं पाठवलं होतं, निमंत्रण पाठवलं होतं. आणि पूर्व काळापासूनची ही पद्धत आहे की म्हणाले याला जेवायला घालूया चांगलं चमचमीत आणि आपल्या बाजूला वळतं करून घेऊया. हे म्हणून तर आदल्या रात्री मतं बदलतात की नाही? मग हे पूर्वीपासून आहे, इतिहासाची हिस्ट्री रिपीट होत राहते. भगवंतांना आपल्या बाजूला वळतं करून घेऊया, त्याला बोलवूया, त्याला जेवायला घालूया, हा दुर्योधनाचा डाव होता. पण भगवंत म्हणाले अन्न कुणाच्या घरचं खावं हे सुद्धा भगवंत आम्हाला शिकवतात. अन्नात जायते बुद्धीही म्हटलंय. कुणाच्या घरचं अन्न सेवन करावं, कुठलं अन्न सेवन करावं? दुर्योधनाच्या घरचं मी नाही सेवन करणार म्हणाले. विदुर काकांकडे पाहिलं आणि विदुरांना वाटत होतं की देव माझ्या घरी येईल का. भाव होता मनातला, अत्यंतिक शुद्ध भाव होता विदुरजींचा. विदुरजी घरी गेले, भगवंत दारात उभे राहिले आणि कडी वाजवली. काका काका मी आलोय म्हणाले, मला जेवायला वाडा भूक लागलीये. बघा श्रोते हो, आमचं वर्तन असं असावं, आमचं वागणं असं असावं की एक दिवस देवानी येऊन आमची सुद्धा कडी वाजवावी की दार उघडा मी आलोय म्हणून. विदुरजींच्या दारात भगवंत उभेत आणि भगवंत अशांच्याच दारात येतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी भगवंताच्या चरणाशी. याचं कारण देव दारात गेला, विदुर काकांच्या घरी आला, जेवायला वाडा म्हणाले. विदुरजींचं अन्न सेवन करावं, पूर्णत्व प्राप्त करून दिलं जीवनाला. काजातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम. उग्रसेन यादवाचं पौरुष काय होतं, काय पराक्रम होता? उग्रसेन यादवांना कैदेमध्ये टाकून कंसानी त्यांचा मुकुट स्वतःच्या डोक्यावर घेतला आणि राज्यकारभार करत होता, अनन्वित अत्याचार करत होता लोकांवरती. पण भगवंतांनी उग्रसेन यादवांनी भगवंतांचं स्मरण केल्यामुळे त्यांचा उद्धार केला. कंसाला मारलं आणि खरंय कंस मारावाच लागतो, कंस सोडवावाच लागतो, तेव्हा गणित सुटतं. आता हे मराठी मीडियमच्या पोरांना कळेल, इंग्लिश मीडियमच्या मुलांना कळेल की नाही मला माहिती नाही. आमचे गुरुजी लहानपणी सांगायचे गणित सुटायचं असेल तर कंस सोडवावा लागतो, मग गणित आपोआप सुटतं. कृष्ण परमात्म्याने आधी कंसाला सोडवलं, पुढची गणित आपोआप सुटत गेली. कंसाला आपल्या मुष्टियुद्धाच्या मुष्टीने प्रहार केला, त्रैलोक्याचा भार होऊन भगवंत कंसावरती कोसळले
आणि कंसाला मारलं आणि मग राज्यपद पुन्हा उग्रसेनांनाच दिलं. स्वतः बसले असते तरी कुणी काही म्हटलं नसतं, पण त्याचं वर्णन आहे, त्याचा स्वभाव आहे, तू तो उदारांचा राणा, द्यायला येतं भगवंताला. तो बसू शकला असता. अहो जरासंधाला मारलं, मग त्याचं अख्खं साम्राज्य भगवंतांनी स्वतःच्या ताब्यात घेऊ शकला असता, पण नाही, जरासंधाच्या पोराला देऊन टाकलं. स्वतः नामानिराळे राहिले, आयुष्यभर हसत राहिले आणि हसवत राहिले. भगवंतांच्या जर चरित्राचा आपण बारकाईने अभ्यास केला ना तर आपल्याला कळतं देवाकडं किती दुःख होतं, प्रचंड दुःख होतं. जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत, पूर्ण अवतार समाप्त करेपर्यंत भगवंत अत्यंत दुःखी होते वेळोवेळी, पण तरी सुद्धा हसत राहिले. सगळं स्वीकारलं, सगळी नाती भगवंतांनी उत्तम निभावली आहेत, उत्तम. उग्रस्य किं पौरुषम कुब्जायाः कमनीय रूपमधिकं किंतत् सुदाम्नो धनम. काय बघितलं भक्ताचं? कुब्जेचं रूप काय होतं? रूप बघून देव प्रसन्न होतो, कृपा करतो असं म्हणावं तर 3 ठिकाणी वक्र असलेली कुब्जा. भगवंत मथुरेमध्ये ज्यावेळी पहिल्यांदा पाऊल ठेवलं त्यावेळी कुब्जेने भगवंतांना पाहिलं. कुब्जा ही कंसाची ब्युटिशियन होती बरं का, असं म्हटलं की आता पटकन कळेल तुम्हाला. म्हणजे तिच्या हातामध्ये तो गंध लेपन करण्याकरता ती कंसाला जायची. आणि ब्युटिशियन किंवा आता ज्यांचं पार्लर आहे की नाही त्या महिलांना कळेल मी काय म्हणते. त्यांना एक सेन्स असतो की कुठला हेअरकट चांगला दिसेल, या ड्रेसवर कसा मेकअप चांगला दिसेल, नाही का. तसं तिचा तो सेन्स होता. तिला भगवंतांना पाहिल्याबरोबर तिला असं वाटलं की मला याला सजवायचंय, जो मुळात सुंदर आहे त्याला सजवायची इच्छा झाली. किती सुंदर होता हो देव, किती सुंदर होता. नाथबाबांनी वर्णन केलं, कृष्ण मूर्ती होय गे कळो आदि सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे कळो आदि सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे कळो आदि सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे कळो आदि सोय गे. प्राणाचाही प्राणू पाहता, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगो काय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा माय गे, ओळखली विठाई गे, एका जनार्दनी विठो जोडियले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. किती गोड आहे भगवंत. आणि कुब्जा भगवंतांच्या समोर जाते आणि देवाला म्हणते, देवा कृष्णा तुला सजवू का, तुला नटवू का. आणि भगवंतांनी तिच्या मनातला भाव जाणला आणि तिला हाक मारली, हे सुंदरी. अश्रुधारा व्हायला लागल्या डोळ्यातनं. अरे देवा, सगळी मथुरा मला मी कुरूप आहे म्हणून कुब्जा म्हणते आणि तुला मी सुंदर दिसले. भगवंतांचं वाक्य आहे, ऐका. भगवंत सांगतात, आपली भारतीय संस्कृती, आपलं अध्यात्म हे बाह्य सौंदर्याला नाही, आत्म्याच्या सौंदर्याला महत्व देतं. आम्ही आंतरिक सौंदर्यवान आहोत का याचा ज्याचा त्यांनी विचार करायचा. आमच्या हृदयामध्ये खरंच विकार भरलेत का. ते 6 भाडेकरू आम्ही ठेवलेत प्रत्येकाने. 6 भाडेकरू आहेत, 6 विकार आहेत. हे भाडेकरू हाकलले पाहिजेत, तेव्हा हृदय स्वच्छ होईल, निर्मळ होईल. मग तुका म्हणे, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. अशी अवस्था प्राप्त होते. मी आणि तो 2 नाही, देव माझ्यात येऊन स्थिरावला आणि मीच देव झालो. ही अनुभूती तुकोबराय घेतायत. म्हणून तर आता म्हणतात, देवा आता अंतर देऊ नकोस, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. सुदामजींचं उदाहरण दिलं या श्लोकामध्ये. शेवटी सुदाम्यांचा सुद्धा भावच पाहिला भगवंतांनी. आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राला देताना मी दिलंय हे सांगायचं सुद्धा नसतं, हे सुद्धा सांगितलं. देवानी सांगितलं नाही मी तुझ्यासाठी काय केलंय. सुदाम्यांनी सुद्धा सांगितलं नाही सुदामजींनी की माझ्याकडं काही नाही देवा, दरिद्रावस्था आहे, नाही सांगितलं. पण दोघांनी एकमेकांचा भाव जाणला आणि उत्तम अशी भक्तीची परिणती सुदामजींना मिळाली. तुकोबराय म्हणतात, असा भाव मी तुझ्या चरणावर ठेवलाय ना, आता तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडू देऊ नको देवा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. तू वाट्याला दिलेलं सगळं प्रारब्ध कर्म मी आनंदाने भोगायला तयार आहे. प्रारब्ध माझ्या भाग्यात जे असेल ते मी स्वीकारलं देवा. जे तू मला दिलंस त्याविषयी तक्रार नाही केली. बघा, संतांनी तक्रारी नाही केल्या, तक्रारी तुम्ही आम्ही करतो.
संतांनी दंडवत घालून तुमच्या माझ्या कल्याणाची कामना केली, शाश्वत कल्याणाची. तक्रार संतांनी नाही केली, तक्रार कधी भगवंतांनी नाही केली. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी कधीच नाही तक्रार केली. आता उद्या 18 तारीख आहे, परवा तिथी आहे फाल्गुन वद्य तृतीयेची. या देशाला हिंदू पदपादशाहीचं साम्राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सबंध महाराष्ट्रभर आनंदाने आम्ही हा दिवस साजरा करणार आहे. राजांचं नाव घेतलं तरी मुडद्यात सुद्धा प्राण यावा अशी ताकद आहे या नावामध्ये. रक्त सळसळतं आमचं. शिशिस्त वा वात्सल्य जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांना घडवणाऱ्या राजमाता आऊसाहेब जिजाबाई, जी जिद्द, ज्या जाज्वल्य देशप्रेम, बा बाणेदारपणा आणि ईश्वरार्पण बुद्धी म्हणजे जिजाबाई आईसाहेब आहेत. एका मातेनी मुलाला कसं घडवावं, किती उच्चतम मूल्य संस्कार प्रदान करावीत याचा जगासमोर आदर्श घालणारी ही मायलेकर आहेत. फक्त अंगावरचं दूध नाही पाजलं, प्रचंड प्रतिकूलतेतनं घडवलं आपल्या राजाला. का आले भागा ते करीतो पण तुझे नाम उच्चारितो. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. लढूनच साम्राज्य मिळवता येईल, त्यागानेच स्वराज्य उभं राहील. भोग असतो तिथे स्वराज्य नसतं. जिथे भोग आहे तिथे नरक राज्य आहे, जिथं त्याग आहे तिथं स्वराज्य आहे. श्रोते हो, आणि असं स्वराज्य 350-400 वर्षापूर्वी या भूमीमध्ये निर्माण केलं गेलं. एका मातेनं आपल्या लेकराच्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहिलं. प्रचंड प्रतिकूलतेतनं राजांना मोठं केलं की ज्या पुण्याच्या आजूबाजूला राख्याचे डोंगर साचलेले आहेत, माणसं परागंदा झालेली, देशोधडीला लागलेली, आपल्याच घरच्या बाया बापड्यांना आपल्या डोळ्यासमोर ओढत आणून, फरफटत आणून अब्रू लुटताना पाहण्यापलीकडं दुसरा इलाज उरला नव्हता. इतकी भीषण परिस्थिती. कित्येक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टविल्या, किती एक देशांतरा त्या विकिल्या, किती एक हाल होऊन मेल्या. असं विलक्षण काळ जो होता, त्या काळामध्ये छत्रपती शिवप्रभूंच्या 5 वर्षाचं वय असताना त्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं दिव्य अंजन घालणं आणि त्या दृष्टीनं त्याला कार्यप्रवृत्त करणं, हे एका आईनं घडवलेला इतिहास आहे या भूमीमध्ये. म्हणून मी कधी कधी धाडसाने विधान करते. छत्रपती लोकांना वाटतं शंभू महादेवांचा अवतार आहे, पण असं नाही ना झालं. असा देवीला आशीर्वाद दिला, इकडून काहीतरी प्रकाश आला आणि राजे तयार झाले, असं तर नाही झालं. काय कष्ट घेतलेत माझ्या आऊसाहेबांनी, किती झिजल्यात माझ्या आऊसाहेब. तू वाटेल ते कर, वाटेल तसा वाग. नाही आताची आई म्हणते असं. म्हणजे बाळ रडलं की त्या बाळाचा पाळणा टीव्ही समोर येतो. मग आपण तक्रार करतो की पोरगं आमचं बिघडलंय, मोबाईल सोडत नाही. पण आमच्यावर खूप मोठी जबाबदारी. वडीलच जर रोज पानपट्टीवर जात असतील तर मुलगा दुसरं काय करणार आहे? काय जबाबदारी असेल? प्रचंड प्रतिकूलतेतनं स्वराज्याचं ध्येय एकनिष्ठतेने सांभाळलं आणि त्या दृष्टीने प्रवास केला, त्या दृष्टीने वाटचाल केली, त्या दिशेने. म्हणून तर स्वराज्यावर आलेली सगळी विघ्न पचवली. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तुकोबरायांना गुरुस्थानी छत्रपती शिवप्रभू समजतात, मानतात आणि महाराज भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम राजांच्या जीवनामध्ये भरतात. इकडे समर्थ राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी राजांना क्षात्र तेजाचं उत्तम स्फुल्लिंग त्यांच्या जीवनामध्ये प्रज्वलित करतात. राजे मोठे होतात, अनेक संकट स्वराज्याच्या दिशेने चालून येतात. अफजल खान नावाचं क्रूरकर्मा पठाण प्रतापगडाच्या दिशेने येतो ना, त्यावेळी आदिलशहाच्या दरबारामध्ये चांदीच्या तबकातला तो विडा उचलतो आणि बडी बेगम साहिबाला तो अफजल खान सांगतो कि मैं शिवाजी को पकड़ के लाऊंगा, शिवाजी को पहाड़ का चूहा है उसे यूं पकड़ के लाऊंगा. बड़ी बेगम साहिबा म्हणते ना, चूहे को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए? तो अफजल खान म्हणतो यूं ही कोई 20-22 हजार, 22,000 उंदरासाठी. तेवढंच घोडदळ, तेवढंच हत्तीदळ, तेवढंच पायदळ. किती वर्ष चालेल म्हणाले मोहीम? अफजल खान म्हणतो 3 बरस तक चलेगी ये हमारी मोहीम. त्यालाच खात्री नव्हती की मी राजाला मारू शकेन की नाही. पण ज्यावेळी अफजल खान नावाचा क्रूरकर्मा पठाण महाराष्ट्राच्या दिशेने येतो आणि हिंदूंच्या भावना दुखवण्याकरता तुळजाभवानीला हात घालतो, कारण ही भवानी राजाला ताकद देते ना, मग हिला फोडली पाहिजे म्हणून आपल्याच लोकांना सांगून देवीच्या गंडकी शिळेची मूर्ती आणायला लावतो. घाण घातला जगदंबेवरती, खाडकन मूर्ती आपटली, ठिकऱ्या झाल्या आमच्या आई जगदंबेच्या मूर्तीच्या. जाती घेऊन माणसं बोलवली होती, भरडली माती, रांगोळी केली आणि प्रांगणात पसरली.
आणि अफजल खान म्हणतो मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके। आता छत्रपती शिवप्रभू विचार करतात, काही नाही मला जमतच नाही, आता मी जातो, असं जर राजे म्हणले असते तर तो आत्मघात ठरला असता. पण राजांना कृष्ण नीती माहिती होती. प्रचंड संयमाने निर्णय घेतले. जगदंबेवर घण घातला हे कळालं, किती यातना झाल्या असतील, सगळं सहन केलं. आले भागा ते करीतो, पण आई वचन दिलं तुळजाभवानीला, तुझ्या अपमानाचं उसनं फेडल्याशिवाय जाणार नाही, पंढरपूरच्या पांडुरंगाचं उसनं फेडल्याशिवाय इथून जाणार नाही, हे वचन द्यावं. आणि तो अपमान, ते उसनं फेडण्याकरता संयम राखला. अफजल खानाला स्वराज्याच्या टप्प्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं. पण अफजल खानाच्या मोहिमेवर जाताना काय भाग्य आहे श्रोते हो, ऐका. आपण अफजल खान वधाची कथा नेहमी ऐकता, पण आपल्याला ही गोष्ट बऱ्याचदा ज्ञात नसते की यावेळी जिजामाऊलींचा निरोप राजे घेत होते. त्यावेळी जिजामातोश्री सांगतात, राजा प्रसंग बाकाय, जीवावर उदार होऊन तुला लढावं लागेल शिवबा. आता तुमच्या पश्चात स्वराज्याची ही ठिणगी जी पडली आहे ना, ती प्रज्वलित होत राहिली पाहिजे. आता इथे स्वराज्य आकाराला येण्यापासून वंचित होता कामा नये. तुमच्या पश्चात सुद्धा स्वराज्याचं काम टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे चंद्राच्या कलेप्रमाणे. या मोहिमेमध्ये तुम्हाला दगाफटका होऊ शकतो राजे. हे कोण सांगते? आई सांगते. आणि राजे, या मोहिमेमध्ये जर तुम्हाला काही दगाफटका झाला तर तुमच्या पश्चात स्वराज्य चाललं पाहिजे, याच्याकरता मृत्यूपत्र लिहा. जिजाऊ माऊली आपल्या पुत्राकडून मृत्यूपत्र करून घेते. काय कठोर मन असेल आमचं असतं, आमच्या लेकाचा काही त्रास नाही, उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो, अगदी वडिलांच्या वळणावर गेलाय. म्हणजे आम्हाला जे मिळालं नाही ते सगळं लेकरांना मिळावं इतकी आमची अपेक्षा असते ना. त्यामुळे मग नाही हा शब्द ऐकायची सवय नाही राहत आमच्या लेकरांना. सगळं मिळतं, मागायच्या आधी मिळतं, दिलेल्याची किंमत राहत नाही. 16व्या वर्षी तोच मुलगा आपल्या आईबापाला विचारतो, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काय केलं आमच्यासाठी. आणि मग त्यावेळी खाडकन डोळे उघडतात, अरे रे कितीही करा. म्हणून ब्रह्मचैतन्य महाराज आमचे म्हणतात, तुम्ही प्रपंचासाठी कितीही करा, कुणीच केलं कुणी म्हणणार नाही, पण माझ्या देवासाठी थोडंसं करा, देव लक्षात ठेवतो, देव लक्षात ठेवतो. छत्रपती शिवप्रभूंनी जगदंबेच्या अपमानाचं उसनं घ्यायचं निर्णय ठरला. इकडे जिजाऊ मातोश्रींनी मृत्यूपत्राची तयारी केली. राजे मृत्यूपत्रावर सही करा, मृत्यूपत्र लिहा. राजे निघाले. सईबाईंचा निरोप घेतला. माझ्या शंभू बाळाला सांभाळ म्हणून सांगितलं. आणि जात असताना आता बाहेर पडणार मोहिमेकरता जी काही थोडीशी फौज फाटा होता तो घेऊन राजे निघालेत. राजांचं बुद्धी चातुर्य आणि राजांची विवेक बुद्धी दोन्हीही पणाला कस लागला होता बुद्धी चातुर्याचा. वाघनकं तयार ठेवली होती जहरी विष लावून. आपल्या सगळ्यांना हा इतिहास माहिती, मी नव्याने नाही सांगत आहे. पण कशाला म्हणतात त्याग, कशाला म्हणतात वाट्याला आलेलं स्वीकारणं. राजे बाहेर पडतात आणि 60-70चा एक अत्यंत वृद्ध असा इसम, म्हणजे राजांच्या मावळ्यांमध्ये भीष्माचार्य म्हणून ज्यांना पाहावं आणि बघावं असे कान्होजी काका जेधे समोर येतात राजांच्या. आणि कान्होजी काका म्हणतात, राजा एकटाच निघालाय सोयर. राजांनी सांगितलं, काका काय म्हणताय, गंमत दाखवू का म्हणले. पत्र बघ अफजल खानानं पाठवले. असं पत्र अनेक वतनदारांना, सरदारांना, देशमुखांना अफजल खानाने पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये कान्होजी जेधे राजांना सांगतायत, राजा बघ तरी पत्र काय लिहिलंय अफजल खानाने. अरे मला बोलावतोय त्याच्या सैन्यात, राजा मला बोलावतोय अफजल खान आपल्या सैन्यात. अफजल खानाने पाठवलेल्या पत्राचा मजकूर होता, कान्होजी जेधे आपण जुने जाणते बुजुर्ग आहात, स्वराज्याचे पाईक आहात, पण आता तुम्ही ज्याला राजा मानता अशा शिवछत्रपती प्रभूंची चारी मुंड्याची अशी अवस्था होणार आहे या पराभवामध्ये, या युद्धामध्ये. त्यावेळी आता सावध व्हा, आदिलशाहीची चाकरी करा, तुमचं इमान आदिलशाहीच्या पायाशी राखा, आणि हे जर न कराल तर समोर येणाऱ्या परिणामाला तयार राहा. राजा लेखाचा दम देतोय र मला, म्हणले दम देतोय मला, काय करू राजा. छत्रपती शिवप्रभू 27-28 वर्षाचं वय आहे. कान्होजी जेधे 60-70चं वय आहे. भीष्माचार्यांसारखे कान्होजी मिशीला पेळ देत राजाला सांगतायत, राजा काय केलं पाहिजे सांग ना. शिवबाराजे सांगतायत, कान्होजी काका अहो तुमच्याच ओळखीचे उतरावळीची जहागिरी ज्यांना मिळाली आहे असे खंडेराव खोपडे गेले की अफजल खानाकडे. खंडोजी खोपडे फितूर झाले. अफजल खानाने त्यांना बोलावलं, त्याच्या सैन्यामध्ये ते गेले. तुम्हीही असंच करा, कारण
माझं जहाज आता बुडणार आहे अशी सबंध भारतवर्षाला खात्री आहे. या युद्धामध्ये माझं काही निभाव लागू शकत नाही अशी सगळ्यांना खात्री आहे. मग बुडणाऱ्या जहाजामध्ये आपलं बोचकं कोण आणून ठेवेल? कोण आणून ठेवेल? छत्रपती शिवप्रभूंनी सांगावं, काका अहो माझ्या बुडणाऱ्या जहाजामध्ये स्वतःच राजा, अरे एक खंड्या गेला म्हणून काही सगळं स्वराज्य गेलं का? काळजी करू नको, 6000 फौज घेऊन आलोय म्हणाले तुझ्यासोबत. जिथं म्हणशील तिथं मोहिमेत उभा राहतो, जिथं म्हणशील तिथं मोहिमेत उभा राहतो. शिवबाराजे 28 वर्षाचं वय आहे, समजून सांगतायत काका तुमचं वतन जाईल, तुमची जहागिरी जाईल, माझ्या नादी लागू नका. ही काट्यावरची वाट आहे, विस्तवावरचा मार्ग आहे, माझ्या नादी लागू नका. ऐका, अफजल खानाच्या सैन्यात जायचं असेल तर खुशाल जा. कान्होजी काका तावातावानी आतमध्ये गेले, राजांच्या देवघरामध्ये गेले. तिथं पळी पंचपात्र ठेवलं होतं, तिथलं भांड उचललं, तुळशीचं एक पान घेतलं, उजव्या हातात तुळशीचं पत्र ठेवलं, पात्रातलं पाणी तुळशी पत्रावर सोडलं आणि पाणी राजांच्या पायावर पडलं. आणि राजांना कान्होजी काका जयदे सांगतात, राजा वतन आणि जहागीर वाहिली इथं या पायावर म्हणले. आता जगायचं तर यासाठीच आणि मरायचं सुद्धा यासाठीच म्हणाले. दोघांनी कडकडून मिठी मारली, एकमेकांना कडकडून मिठी मारली. हे त्यागाचं राज्य होतं. वाटेल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आहे. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. अरे देहाची पर्वा करतो कोण राजा? ज्या प्रभूंच्या चरित्राबद्दल आपण चर्चा करतो, असं आत्मानम मानुषम मन्ये रामम दशरथात्मज, ही रामांची चरित्राची ओळख स्वतः प्रभू सांगतात. आत्मानम मानुषम मन्ये रामम दशरथात्मज, मी रामाचा दशरथाचा आत्मज आहे, मी मुलगा आहे, त्यामुळे मनुष्यत्वाच्या सगळ्या मर्यादा मला लागू पडतात. माझ्या सीताचं हरण झालं त्यावेळी झाडाला, वेलीला, वृक्षाला मी सीते सीते करून रडलो, जसा सामान्य एखादा नवरा रडेल तसा. त्यामुळे मी माणूस म्हणून जन्माला आलो, मनुष्यत्वाच्या सगळ्या मर्यादा आहे. याच्या उलट गोपाळकृष्ण सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, ते त्याच्या आयडेंटिफिकेशन देतात भगवंत. मी कोण? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. पण भगवान गोपालकृष्ण असू देत किंवा प्रभू रामचंद्र असू दे, आपल्या आपल्या अवतारामध्ये सुद्धा देवांनी किती सहन केलं. शेवटच्या क्षणी कुरुक्षेत्रावर ज्यावेळी सगळा संहार होतो, कौरवांचा निर्वंश होतो, त्यावेळी गांधारी माता शाप देते भगवंतांना की कृष्णा हे सगळं तू जाणीवपूर्वक घडवून आणलंस, तुला शाप देते. आज 100 पुत्रांची आई असून सुद्धा मी निर्वंश झाला माझ्या कौरवांचा, मी निपुत्रिक झाले ना, तुझ्या डोळ्यासमोर यदुवंशाचा नाश होताना तू पाहशील आणि निर्जन वनात एकटा मृत्यूला सामोरा जाशील. भगवंतांनी सहन केला. हा आशीर्वाद सुद्धा, हा शाप सुद्धा आशीर्वाद म्हणून स्वीकार केला. गांधारी मातेला सांगतात, आई आय एक्सेप्ट इट, तुझा शाप सुद्धा मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. स्वीकारलं. इकडे कैकेयी मातेनी रामा अवतारामध्ये ज्यावेळी प्रभूंना वनवासाला जाण्याकरता वचनं मागितली दशरथ राजाकडून, त्यावेळी आत्ता कळालं होतं की उद्या राज्याभिषेक आहे. बघा, आता कळालं होतं आपल्याला उद्या गादीवर बसायचंय. काही वेळानंतर कळतंय गादी विधी काही नाही, वल्कन परिधान करायचे ना, वनवासाला काय होईल, आजच्या रामाचं काय होईल? आकाश पाहता सत्य, सगळी भूक सत्तेसाठी, संपत्तीसाठी आहे की नाही, खुर्चीसाठी. आत्ताचा राम काय करेल? का रामांचं चरित्र या देशाच्या तरुण पिढीने ऐकायचं? त्यागाचा सर्वोत्तम आदर्श म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. का रामप्रभूंचं आणि भरतांचं चरित्र ऐकायचं? 2 भावंडांनी कसं असलं पाहिजे हे सांगणारं भरत आणि रामांचं चरित्र प्रत्येक तरुणाने ऐकावं, प्रत्येकाने ऐकावं. रामप्रभू वनवासाला जायला तितक्याच निर्विकल्प अवस्थेमध्ये तयार झाले. इकडं सीतामाईंना निरोप द्यायला गेले प्रभू रामचंद्र की सीते मी येतो म्हणून. कल्पना करा काय झालं असेल एका सौभाग्यवती स्त्रीचं, पतिव्रतेचं. जनक राजाकडून निरोप आला होता, सीता जानकी निघून ये, बरं का, निघून ये, ते 14 वर्षांचा वनवास झाला की मग तुला मी अयोध्येत पाठवतो, असं वडिलांनी निरोप पाठवला होता. आत्ताची सीता असती तर बॅग भरली असती की नाही लगेच, ते तिकडे वनवास तुमचा बघा, मी चालले माझ्या घरी. पण नाही हो, सीतामाईंकडे ज्यावेळी प्रभू रामचंद्र येतात ना, त्यावेळी आईसाहेब सांगतात, निरोप कसला माझा घेता. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर आणि बाबूजींची चाल. काय सीतामाईंचा त्याग आहे, मी येणार तुमच्या बरोबर, माझा कसला निरोप मागता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव
सुहानी आईस आहे म्हणून पतिव्रतांमध्ये ज्यांचं नाव आहे अशा अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस्तताम पंचकन्यां स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते, अशा सीतामाईंचा त्याग तुकोबराय म्हणतात, देवा तूही सोसलस मग आम्ही सोसलं तर त्यात काय नवल. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन येथे राखावे बांधोन, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुकोबरायांनी मागणी मागितली, देवा सगळं मान्य, मी तुझ्या चरणी भाव स्थिर केला, पण माझं मन नावाचं जे प्रकरण आहे ते इतकं नष्ट भ्रष्ट कुलिष्ट आहे, ते सगळीकडे धावतं पण इकडे येत नाही. आपण म्हणतो पोरग ऐकतच नाही, ऐकतच नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात की नाही, कार्ट ऐकायलाच तयार नाही, दिवसातनं 10 वेळा आई म्हणते ऐकतच नाही. आई म्हणलं बहिरा आहे का, म्हणलं बहिरा नाही, सगळं ऐकायला येतं पण जेवढं ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही, नको तेच बरोबर ऐकतं. तसं हे मन नावाचं मूल सुद्धा असंच आहे, नको ते बरोबर ऐकतं. म्हणून तर या मनाला उपदेश करावे लागले समर्थ रामदास स्वामींना, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. किती सोपं हो, काय अवघड आहे. हरिपाठ आणि मनोबोध हे 2 ग्रंथ असेल सगळ्यांनी जवळ बाळगावेत कायम. मोठी ज्ञानेश्वरी गाथा आपल्याला कायम नाही वागवता आली ठीक आहे, पण निदान हे 2 ग्रंथ असेल. एका हरिपाठासाठी ज्ञानोबांचे 1000 वेळा पाय पकडले तरी कमी ठरतील. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. जिवंतपणे मोक्षाची अनुभूती माऊली आम्हाला हरिपाठातनं करून देतात. काय ताकद आहे, आईची माया, पित्याचं प्रेम. आज ज्ञानोबांच्या तुकोबांच्या रूपाने आई आणि बाप, ज्याला कुणी नाही ना त्याला ज्ञानोबा आहेत तुकोबा आहेत एवढं लक्षात ठेवावं. कारण प्रपंच आम्हाला शेवटपर्यंत टिकत नाही. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनांचा, तुझे नाम उच्चारितो म्हटलं ना, मनापासून भगवंताचं नाम घ्यावं, तक्रार न करता आलेल्या परिस्थितीचा सामना करावा. म्हणजे प्रतिकूलतेवर सुद्धा मात करणं हे आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिकवलं, आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं, देशभक्तांनी देवभक्तांनी सगळ्यांनी शिकवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र आपण जाणता. सावरकर म्हणायचे, देहाकडून देशाकडे जाताना, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाला मी काहीतरी माझं देणं लागतो. मग इथे आलेल्या प्रत्येक मनुष्य जीवानी ठरवायचं, मी माझ्या गावाला, मी माझ्या मातीला, मी माझ्या समाजाला, मी माझ्या देशाला काहीतरी देणं लागतोय. ते देणं दिल्याशिवाय इथून जायचं नाही. भगवंताला जे आवडतं ते त्याचं नाम त्याला द्यायचं. आणि सध्या नामाशिवाय पर्याय नाही भगवंताच्या. अत्यंत गोड असा तुकोबरायांचा अभंग आहे, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. श्रोते हो, मी फक्त एक कविता सांगून आपला समारोप घेणार आहे. आमचा हिंदू धर्म ही भगवी पताका, या सगळ्याबद्दल अभिमान वाटावा. सध्या हिंदू जाती जातीमध्ये विभागला जातो आणि मग पतित होण्याची कारणं आहेत अनेक. त्यामध्ये हे एक कारण आहे की आम्ही जातीपातीत विभागलो गेलो. हा अमुक जातीतला, तो अमुक जातीतला. मराठा या शब्दाची व्याख्या छत्रपतींनीच आम्हाला सांगावी. समर्थ म्हणाले, मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. अवघा मराठा. कोण मराठा? 96 कुळी 92 कुळी मराठा नाही, जो भगव्यासाठी लढतो तो मराठा, जो स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता भगव्यासाठी धारातीर्थी पडतो तो मराठा. म्हणून आचार्य अत्रेंनी सुद्धा मराठीची व्याख्या सांगितली. कुणाला म्हणायचं मराठी माणूस? ज्याला माझ्या ज्ञानोबरायांची एक तरी ओवी पाठ आहे तो मराठी, ज्याला माझ्या तुकोबरायांचा एक तरी अभंग पाठ आहे तो मराठी, आणि ज्यांनी शिवछत्रपती प्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी. किती सोपं आहे. कशाला गोंधळ करून ठेवतो जीवनाचा, आयुष्याचा. इतकं सोपं सहज जीवन असताना सुद्धा आम्ही ते क्लिष्ट करून ठेवतो. नको त्या वादामध्ये अडकतो. वादापेक्षा संवादामध्ये राहावं, चांगलं ऐकावं, चांगलं श्रवण करावं आणि जीवनाचा उत्कर्ष एका छान दिशेने आमचा घडावा. आमच्या येणाऱ्या पिढीसाठी उत्तम आदर्श तयार व्हावेत आणि येणाऱ्या पिढीने सुद्धा आदर्श म्हणून उत्तमांनाच स्वीकार करावं. कारण आता कुणाकडे बघून जीवन वाट चालावी असं विचारावं तरुण पोरांना, तर पटकन मनात एखाद्या हिरोईनचं नाव येतं, एखाद्या हिरोचं नाव येतं. प्रोफाईल पिक्चरवर, डीपीवर अशी चित्र लागतात. मदर डे, फादर डे आला की तेवढ्या पुरते आई वडील आठवतात. अंतःकरणाच्या प्रोफाईलवर रोज आईचा फोटो असावा, रोज बापाचं चित्र असावं. 500 किलोमीटरवरच्या एखाद्या मित्राला गुड मॉर्निंगचा मेसेज आपण पटकन रिप्लाय करतो, पण घरात असलेल्या आईचा चेहरा सुद्धा आम्ही दिवस दिवस पाहत नाही. या जगातलं सगळ्यात सुंदर स्त्री कोण असा जर प्रश्न विचारला ना माझ्या तरुण भावंडांना, मी सांगेन
की माझ्या आई इतकं जगात सुंदर कुणीच नाही, हे छाती ठोकपणे सांगा. कुणीच असू शकत नाही. मगाशी म्हटलं ना, आत्मिक सौंदर्य. आई 4 पुस्तकं कमी शिकलेली असेल, पण ती अडाणी कधीच नसते, कारण अनुभवांचं अख्खं विद्यापीठ तिच्या रूपाने आपल्या घरात वावरत असतं. म्हणून जिजामातांकडे पाहायचं, म्हणून छत्रपतींचं जीवनचरित्र अनुभवायचं. आणि खरं सांगू का, ज्यांना आम्ही आपलं म्हणतो, प्रपंच करायचा नाही का, उत्तम करायचा. आपली कर्तव्य पार पाडायची नाहीत का, उत्तम पाडायची. पण जीवनाचा अत्यंत कटू असलेलं एक सत्य एका कवितेच्या माध्यमातून सांगून मी आपला समारोप घेणार आहे. खूप गोड कविता आहे. कन्या स्नुषान रूपाची प्रत्यक्ष राम भार्या, पिचली क्षणाक्षणाला कारुण्य रूपी सीता. बघा, कितीही मोठा राजा असू दे, रंक असू दे, भाग्य कुणालाही चुकत नाही. जे प्रारब्धात आहे ते भोगावं लागतं. कन्या स्नुषान रूपांची प्रत्यक्ष राम भार्या, पिचली क्षणाक्षणाला कारुण्य रूपी सीता. कामी तिच्यान आले सामर्थ्य राघवांचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. ऐका बरं. त्यागुनी सूर्यपुत्रा कुंती पुन्हा कुमारी, कर्णास अनुज माता सारेच जन्म वैरी. कौतुक का करावे त्या रक्तबंधनांचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. केली द्युतात उभी साक्षात कृष्ण भगिनी. पांचाली होती, याज्ञसेनी होती, द्रुपद राजकन्या होती, पण काय वाट्याला आलं. केली द्युतात उभी साक्षात कृष्ण भगिनी, सम्राट पांडवांची रानावनात राणी.